सरळ सरळ प्रश्न आहे माझा. डिफेक्ट तर ठीक आहे, 10% डिफेक्ट निघतात, पण 10 पण निघत नाही. आपला 1 to 2% डिफेक्ट निघतं फक्त. आली आहे कधी कंप्लेंट? जे पण आज 2 वर्षांपासून प्रत्यूषसोबत काम करतायत, कोणत्या कस्टमरने तुम्हाला ही कंप्लेंट केली की तुमच्या साड्या कमीच निघतात? नाही आली आहे. आज जर इथे 100 पेक्षा जास्त डिस्ट्रिब्युटर जर हा रिप्लाय करतायत ना, नाहीये, तर तिथेच आज मी जिंकले. का माहिती आहे? कारण की मार्केटमध्ये सेम दिसणाऱ्या साड्या, सगळं काही सेम दिसणारं, फक्त लेंथमध्ये 410 आणि 420 हा एक शब्द आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, की ज्याच्यामध्ये सगळी साडी सेम दिसते, पण तुमच्या 2 प्लेट्स कमी होतात. साडी सेम, वर्क सेम, सगळं काही सेम. फक्त तुमची 1 प्लेट कमी होते किंवा 2 प्लेट कमी होतात मिऱ्या. मिऱ्यांचा विषय बोलते मी. मग का नाही साडी कमी होणार? साडीची प्राईस कमी होणार? सिंपल आहे. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जर तुम्हाला आज वाटत असेल ना प्रत्यूषचे प्रॉडक्ट्स महाग आहेत, तर आपण क्वालिटीवर काम करतो, आपण लेंथवर काम करतो. बुट्टी जी असते ना साडीची बुट्टी, ती पण तुम्ही पहा आपल्या बऱ्याचशा हजारच्या पुढच्या ज्या साड्या आहेत ना, बऱ्याचशा साड्यांना आपण एंडपर्यंत बुट्टी देण्याचा प्रयत्न करतो. आता मागच्या 3 महिन्यांपासनं ज्या साड्या मॅन्युफॅक्चर होतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला जी लाईन्स येते बघा, नेसता पदरला जी लाईन येते, ती येत नाहीये प्रत्यूषच्या साड्यांना, जे की विचित्र दिसतं. मार्केटमध्ये जाऊन चेक करा, बऱ्याचशा साड्यांना ती लाईन येते, ज्याच्यावरनं त्या साडीचा पूर्ण गेटअप खलास होतो. हे छोटे-छोटे चेंजेस आहेत, ज्याच्यावरनं आपण क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाईज नाही करू शकत. बघायचं सरळ-सरळ. मला एक कस्टमरने, एका डिस्ट्रिब्युटरने मागच्या 2 आठवड्यापूर्वी खूप छान फीडबॅक दिला होता, की "मॅम मी 2 साड्या सेम घेऊन आले." त्याची खूप कंपॅरिझन करून बघितलं मी या साड्यांमध्ये. मला कुठेच प्रत्युषा साडीला नाव ठेवायला चान्स नाही मिळाला. कुठेच नाही. ना तिच्या मिररमध्ये, ना तिच्या वर्कमध्ये, ना लांबीमध्ये, ना रुंदीमध्ये, ना ब्लाउज पीसमध्ये. सगळीकडे साडी ही प्रत्युषचीच बेस्ट होती. सो कुठेही जर हे तुम्हाला आलं ना कंपॅरिझन करायला, तर सरळ-सरळ बघायचं, की त्या साडीची लांबी किती आहे. कारण की जर साडी स्वस्तामध्ये मिळत असेल, तर 100% त्या साडीची लांबी कमी असणार आहे. प्लस त्याचा सॉफ्टनेस चेक करायचा, की वॅक्सिंग जरी 1-2 कमी झाला, तरी पण साडीची प्राईस ही कमी होते. मला माहिती आहेत यार माझे नाही आपले प्रॉडक्ट्स बेस्ट आहेत. पण जे नवीन लोकं आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं एक्सप्लेनेशन देणं खूप जास्त महत्त्वाचं वाटतं मला. कारण की आपण पुस्तकाच्या समजा हे बुक आहे, ह्याच्या कव्हरवरनं हे नाही पाहू शकत, की या बुकच्या आतमध्ये काय आहे? ठरू शकतो का? शाळेमध्ये आपल्याला ती म्हण असायची इंग्लिशमध्ये नाही का, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे त्या बुकला तुम्ही जे कव्हर दिलेलं आहे, त्या कव्हरवरनं जज नका करू, की आतमध्ये बुक तुम्हाला काय सांगणार. सेम तसंच आहे. थोडासा अभ्यास करा. जर कंपनी ग्रो करतीये, आज कंपनी प्रॉफिटेबल आहे, आज इथे काम करणारा प्रत्येक डिस्ट्रिब्युटर प्रॉफिटेबल आहे, तर 100% कंपनी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने काम नाही करत. हा डिफरन्स समजला मेन? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, की जर तुम्ही 100% कंपनीवरती ट्रस्ट ठेवला, ब्लाइंडली फॉलो केलं कंपनीला, तर तुमचं गिफ्ट, तुमचं विथड्रॉवल आणि तुमचे पैसे कुठेच जाणार नाही. पण तुमचा विश्वास असणं खूप जास्त महत्वाचं आहे. मी आत्ता सांगितलं ना, की सरेंडर करा तुम्ही कंपनीला, सरेंडर करा तुम्ही प्रत्युषच्या सिस्टमला. कुठेच काही जाणार नाही तुमचं. आणि जरी गेलं, वर्ष झालं, जरी तुमचं विथड्रॉवल नसेल आलं ना, तर तुम्ही स्वखर्चाने प्रत्युषच्या ऑफिसला या. आमच्या साइडने जर काही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, स्वखर्चाने इथे या. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊन जा आणि तुमच्या खर्चाचे पण पैसे घेऊन जा आणि तुमचं पे पण घेऊन जा. एवढी गॅरंटी माझ्या साइडने मी तुम्हाला देतीये. जरी तुम्हाला एवढा पण विश्वास नसेल, तर तुम्ही प्रत्युषच्या हेड ऑफिसला या उदगीरला. खर्च करा थोडासा आधी. आल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला जाईल आणि तुम्हाला जो काही खर्च झालाय येतानाचा बरं का, तो मी तुम्हाला देईल. जातानाचा तुम्हाला करावा लागेल. कारण की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला जाईल ना. जाण्याचा नाही खर्च करणार. मी येण्याचा करू शकते.
सो या बऱ्याचशा गोष्टी असतात, ज्या आपल्याला बिझनेस ग्रो करण्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती फोकस करावा लागतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, आपण छोट्या-छोट्या गोष्टी जसं मी बोलला ना, की हत्ती सगळ्यांना चावला असेल किंवा तुम्ही हत्तीला चावला असेल. ते जे आहे ते खरं महत्वाचं आहे. झोप आलीये? बोर होतंय का? थोडंसं ज्या गोष्टी आपल्याला म्हणतो ना आपण बुकिश नाही म्हणता येणार ना याला, बुकिश शब्द चुकीचा आहे. ज्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या असतात, त्या गोष्टी ऐकण्याचा माणसाला शक्यतो बऱ्याच वेळा कंटाळा येतो. खरंच आहे तसं. ज्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या असतात, त्या गोष्टींचा माणसाला ऐकायचा खूप कंटाळा येतो. बोर होतं. अरे यार! म्हणजे हे आपलं माइंड ते कॅप्चरच नाही करत, की मला हे ऐकायचंय आणि मला हे ऐकावं लागणार आहे. त्यावेळेस मग आपल्याला असा डुलका लागतो, झोप येते. सारखं-सारखं आपल्या माइंडला उठवावं लागतं, असं होतं आणि ही रिॲलिटी आहे. हे स्टेट ऑफ माइंड आहे आपलं. ते आपण आपल्या माइंडला ही कधी आज्ञाच देत नाही, की मला हे नॉलेज घेणं गरजेचं आहे. मला जर बिझनेस करायचा आहे, पैसे कमवायचे आहेत, तर मला हे नॉलेज घेणं अनिवार्य आहे. त्या माइंडला सारख्या-सारख्या जेव्हा आपण ऑर्डर देतो, तेव्हा ते माइंड जागं राहतं. 100% प्रेझन्स ऑफ माइंडमध्ये मीटिंगमध्ये राहतं. पण जर आपण ते नाही केलं, तर मग असं व्हायला वेळ नाही लागत. बरोबर आहे? हसू शकता यार मी असं आयडी नंबर मॅच दाखवत नाही. मॅम यश सरांचा नंबर असेल, तुम्ही त्यांना WhatsApp कॉल करू शकता आणि जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घेऊ शकता. आयडी रिगार्डिंग पण जर तुमचा जर गिफ्ट असेल, ते पण नसेल आलं, तरी तुम्ही त्या नंबरला कॉल करून त्याचं स्टेटस आहे ते करू शकता. ते सगळं जे काम आहे रजिस्ट्रेशन पासून गिफ्टपर्यंत सगळं यश सरांकडे आहे. ओके. Instagramवाले का हसताय? का हसताय? सो अजून एक पॉइंट आहे, की तुम्हाला तुमचं गोल डिसाईड करावं लागेल. त्याच्यामध्ये हे आहे, आता मी एक्सप्लेन केलं तेच, की जर गोल डिसाईड नसेल, व्हिजन डिसाईड नसेल, तर इथे काम करणं अवघड जाणार आहे, खूप जड जाणार आहे. पण जर तुम्ही व्हिजन घेऊन इथे आलात, तर 100% तुम्हाला इथे सक्सेस मिळणार. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला अ, तुमच्या अपलाईनसोबत किंवा तुमच्या मेंटरसोबत 4 काउन्सिलिंग करणं अनिवार्य आहे. सगळ्यांसाठी आहे ही गोष्ट. काउन्सिलिंग म्हणजे काय, की डेली तुमच्या मेंटॉरला, तुमच्या अपलाईनला तुम्हाला आठवड्यातनं एकदा तरी कॉल तुमच्या साइडने केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही हे डिस्कस केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी. हे तुमचे जे प्रश्न येतात, की मॅडम प्रॉडक्ट्स महाग आहेत, आम्ही टी-पी रेट्सवर विकायचं की ऑफर रेटवर विकायचं की एम-आर-पी वरती विकायचं, आम्ही किती मार्जिन अर्न केलं पाहिजे, मी या व्यक्तीला कसा प्लॅन दिला पाहिजे, या व्यक्तीशी काय केलं पाहिजे, आज माझ्या या टीममधनं या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम आहे. हे सगळं काही तुम्हाला एका फोन कॉलमधनं होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या अपलाईनच्या टचमध्ये राहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुमचा इमिजिएट अपलाईन काम नसेल करत, तर तुमच्या त्याच्या वरच्या अपलाईनकडे जाऊन तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या. तो नसेल तर त्याच्यावरती जा. म्हणजे काउन्सिलिंग इन द सेन्स काय असतं माहिती का? एकमेकांच्या टचमध्ये राहणं. एकमेकांसोबत कॉन्फरन्स कॉल करणं. कॉन्फरन्स कॉलवरती गॉसिपिंग नाही करायचं हां. गॉसिपिंगसाठी कॉल नाही करायचे. कशासाठी करायचे? मॅम आज या ऑफर केला आज कंपनीने या ऑफर अनाउन्स केलेल्या आहेत. याचा आम्ही कसा फायदा घेतला पाहिजे? किंवा माझ्या टीममधनं ही व्यक्ती आहे, यांचे हे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना मी कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे? किंवा माझा हा प्रश्न आहे मॅम, मला असं वाटतं की ही साडी अशी आहे मार्केटमध्ये, आपल्याकडे अशी आहे. तुम्हाला काय वाटतं? काय चेंजेस असू शकतात याच्यामध्ये? किंवा मी एवढं लोकांना गेल्या आठवड्यामध्ये मी प्रेझेंटेशन दिलंय, प्लॅन दिलाय, इन्व्हाईट केलंय मीटिंगला, पण मला पाहिजे तो रिस्पॉन्स नाही मिळत आहे, पाहिजे तो रिझल्ट नाही मिळत आहे. मी माझ्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजेत? मी या पद्धतीने त्यांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. मग माझ्या एक्सप्लेन करण्यामध्ये काही चूक होतीये का? हे सगळं काही डिस्कशन तुम्हाला या काउन्सिलिंग कॉलमध्ये करायचंय. हे सगळं जे आहे, मिनिमम तुमच्या मेंटर सोबत आठवड्यातनं एक तरी तुमचा काउन्सिलिंग कॉल, कॉन्फरन्स कॉल झाला पाहिजे, काउन्सिलिंग झालं पाहिजे. जेव्हा पण हे काउन्सिलिंग होतं ना, तर काय होतं माहिती का? एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये पास होते. एक पॉझिटिव्ह एनर्जी पास होते, जेणेकरून जी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आलेली आहे, जो
पण आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक येतो, का आपलं सेलिंग होत नाही, कोणी जॉइन होत नाही. एक पॉझिटिव्ह एनर्जी पास झाल्यामुळे काय होतं, आपला जो माइंड आहे, तो पण एक पॉझिटिव्ह वेने विचार करायला लागतो. पण आपण काय करतोय आता माहिती का? मला रिझल्ट येत नाहीयेत, माझ्या टीमला पण रिझल्ट येत नाहीयेत. मी माझ्या अपलाईनकडे जाण्याच्या ऐवजी माझ्या डाउनलाईनकडे जातीये. तो डाउनलाईन पण निगेटिव्ह, मी पण निगेटिव्ह, माझी टीमच निगेटिव्ह, सगळ्यांनी काम करणं थांबवलंय, सगळं काही झालंय. पण याच्या अपोझिट दुसरी बाजू आपण ही नाही पाहत कधी, की चला यार माझं अपलाईन काम करतोय, त्यांचा चेक बिल्ड होतोय, त्यांच्या टीममध्ये नवीन-नवीन लोकं येतात. कशी येत असतील? मॅमला एकदा विचारलं पाहिजे. मॅमसोबत एक कॉल झाला पाहिजे. आपल्या टीमचा कॉल झाला पाहिजे. ती गोष्ट रिसेलिंग बाबत असू द्या किंवा रेफरल बाबत असू द्या किंवा होम शॉपिंगबद्दल असू द्या किंवा मेगा स्टोअरबद्दल असू द्या. या चारही गोष्टींचं एक या चारही कॅटेगरीमध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही काम करताय, त्याचं डिस्कशन तुमच्या मेंटर सोबत किंवा तुमच्या जो ग्रोइंग अपलाईन आहे, ॲक्टिव्ह आणि ग्रोइंग अपलाईन याच्याच कनेक्शनमध्ये राहा. जो ॲक्टिव्ह आहे, जो डेली त्याचं स्टेटसवरती काहीतरी तुम्हाला प्रद्युषबद्दल इन्फॉर्मेशन दिसतीये, फक्त इन्फॉर्मेशन दिसून फायदा नाहीये. जो ग्रो पण करतोय, जो लेव्हल पण क्वालिफाय करतोय, चेक पण क्वालिफाय करतोय, प्रत्येक वीकला त्याचा चेक पण बिल्ड होतोय, त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह अँड ग्रोइंग अपलाईन, ॲक्टिव्ह अँड ग्रोइंग टीम. आज होम शॉपी जर तुम्ही ओनर असाल, तुमच्या अपलाईनकडे पण होम शॉपी असेल, तुमचं रिपर्चेस होत नाहीये, पण तुमच्या अपलाईनचं त्याच्या इमिजिएट अपलाईनचं कायम रिपर्चेस होतंय. तर कशा पद्धतीने ते रिपर्चेस केलं जातंय? तिथे काय ते मार्केटिंग फंडा त्या वापरतायत, हे काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. हा कॉल तुमच्याकडनं त्यांना गेला पाहिजे. तुमचा अपलाईन नाही येणार तुमच्याकडे. काउन्सिलिंग होणं खूप जास्त महत्वाचं आहे. एकमेकांच्या टचमध्ये राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्या लोकांसोबत जो खरंच ग्रो करतोय आणि तुम्हाला पण जर ग्रो करायचं असेल तर. जर तुम्हाला ग्रोथमध्ये नाही जायचंय, तुम्हाला पैसा नकोय, तुम्हाला तुमची टीम नाही बनवायची, तुमचा नेम फेम मनी तुम्हाला नकोय, तर डेफिनेटली तुम्ही त्या व्यक्तीच्या टचमध्ये जा, जो काहीच काम करत नाही, जो झोपलेला आहे. पण याच्या विरुद्ध जर तुम्हाला ग्रो करायचंय, पैसा कमवायचा आहे, इम्पोर्टंट. आज जर पैसा आपल्याकडे आहे, तर सगळे आपल्याला सलाम करतात. पण याचा अर्थ असा नाही, की तुमच्याकडे पैसा आला म्हणून तुम्ही लगेच हवेत उडलं पाहिजे. दोन्ही गोष्टी मी क्लिअर करते आणि या सगळ्या गोष्टी मी परत एकदा सांगते, कुठेच शिकायला नाही मिळणार तुम्हाला. आज पैशासोबत तुम्हाला नेम फेम मनी मिळतंय ना, तर त्याच्यासोबत तुम्हाला एक कल्चर मिळतंय. एक इथिकल कल्चर तुम्हाला मिळतंय, की जे फक्त आणि फक्त प्रत्युषच तुम्हाला आज मार्केटमध्ये देऊ शकतं. कुठेच नाही मिळणार. चॅलेंज आहे माझं, ओपन चॅलेंज. ज्या गोष्टी बिझनेस सोबत आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, माझ्या साइडने मी देण्याचा प्रयत्न करतेय ना, ते कुठेच नाही मिळणार. फॅमिली काय असते, फॅमिली इम्पोर्टन्स काय असतो, फॅमिली कल्चर काय असतं, तुमचं कल्चर काय आहे, इथिक्स काय आहे, मॉरल्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त आज महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये एकच प्लॅटफॉर्म देऊ शकतो म्हणजे प्रत्युष एक प्रत्युष आणि प्रत्युष दुने प्रत्युष. कारण की मार्केटमध्ये बिझनेस कसा करायचा, लोकांना गळ्यामध्ये बकरे कसे कापायचे या 2च गोष्टी शिकवल्या जातात. पण आज प्रत्युषमध्ये कधीच तुम्हाला रॉंग पद्धतीने पैसा कसा कमवायचा हे कधीच शिकवलं गेलं नाही. उलट आम्ही हेच सांगतो, की स्वतःचा फायदा नका बघू, दुसऱ्याचा फायदा बघा. हे आपलं कल्चर आहे. आणि या कल्चरमुळेच आज कुठे ना कुठे आपण एवढ्या छान पद्धतीने ग्रो करतोय. आहेत बरेचसे डिस्ट्रिब्युटर चुकीच्या पद्धतीने काम करतायत, पण 1 महिन्यामध्ये करतील, 2 महिन्यामध्ये करतील. पण 3ऱ्या महिन्यामध्ये ना ते प्रत्युषमधनं व्हॅनिश झालेले असते. जे चुकीच्या पद्धतीने काम करतात. आज मला जी माझी लीडरशिप दिसते काम करताना, ती खरंच प्रामाणिक आहे, लॉयल आहे, कंपनीला सरेंडर आहे आणि तोच ग्रो करतोय. आणि मी हॅपी आहे, की 100च लोकं आहेत माझ्याकडे. चला फॉर एक्झाम्पल, की जे कंपनीला 100% सरेंडर आहेत आणि मी पण त्याच लोकांसोबत काम करते. मी जरी तुम्हाला काम करताना दिसत नसेल, तरी पण मी त्याच लोकांसोबत काम करते, जे 100% आज प्रत्युषच्या सिस्टमला सरेंडर आहेत. आज त्यांच्या घरामध्ये कुठलीही साडी प्रत्युषशिवाय जात नाही. कुठलीही ज्वेलरी प्रत्युषशिवाय जात नाही. अशाच लोकांसोबत आम्ही काम करतो. आम्ही पण त्यांनाच प्राधान्य देणार ना, जे कंपनीला सरेंडर आहेत. आज जे कंपनीच्या सिस्टमला सरेंडर आहेत.